ते खरंच खूप छान वाटतं. मी तेच म्हणतो की सगळ्यात आधी तर तुमचे मनापासून आभार की तुम्ही इथे आम्हाला आमंत्रित केलं. कल्याण में घर चाहिए, डीमार्ट में घर चाहिए, यहाँ कहाँ पर भी चाहिए, सस्ते में आगरी महोत्सव में मिल जाएगा. चला चला आलोय आता केक घ्यायला. हो, एक वर एक फ्री. 35, 70, 120 रुपयापासून साड्या आहेत. सो 21 रुपयापासून पण आहे. अरे वा वा वा, खूप. हे बघा, हे दिसते तुम्हाला. आता मी इथे बसणार आणि बसून बघणार कसं वाटतंय. हो हो, रिलॅक्स, एक नंबर वाटते. असं वाटतं का आपण जेव्हा गाडी चालवतो ना त्याच्या मागे हेच पाहिजे. का चहा लागतो, चहाच्या सोबत काय लागतो, टोस्ट, खारी. ज्या बिया आहे स्वतः आहे, सेपरेट येणार आहे, ग्लास मध्ये ज्यूस येणार आहे, बी वगैरे नाही. सध्याच्या ट्रेंडिंगला आहे नेल आर्ट आणि तुम्हाला 500 350 असतील आणि 1000 आहे त्याचे तुम्हाला 650 चार्जेस. संविधान नक्की आपल्या घरातले प्रत्येक व्यक्तीला आपला भारतीय संविधान माहिती हवंय. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. बघा किती नेते आहेत महाराष्ट्रातले, यांच्या अस्सल पुणेरी या स्टॉलला भेट दिलेली आहे. पोटॅटो स्प्रिल, फ्राईड राईस, दाबेली, मोमोज, चीज पिझ्झा, फ्राय पिझ्झा, आमचे अजयचा फेवरेट आणि आमचे पूर्ण टीमचा फेवरेट चिकन टिक्का. कोल्हापूरला पण जायची गरज नाही आपल्याला, फक्त कुठे यायचं आपल्या आगरी महोत्सव मध्ये. आणि हा कोकण किनारा असं नाव आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही खूप सारे नाव. आणि आगरी कोळी महोत्सव मध्ये आगरी लोकांचा स्टॉल नसेल असं होणार आहे का? तर खरं तुम्ही पहिल्या दिवशीच हाजरी लावलेत पूर्ण फॅमिली सहित. सो इकडचा तुम्ही खाऊ गल्लीमध्ये जेव्हा गेला तर तिकडचा खाण्याची टेस्ट कशी होती? खूप सुंदर. फिरलात ना सर्व, कसा वाटला महोत्सव? एक नंबर ना. हो, कारण की डोंबिवलीकरात शेवटी 19 वर्ष पूर्ण झालीत आगरी महोत्सवाला. कोणाला खरं नाही वाटणार आहे. 19 वर्ष म्हणजे 19 वर्षापासून ही संकल्पना इथे तयार करण्यात आली. आपण जाणणार आहोत की ही संकल्पना यांच्यामध्ये कशी काय आली, कारण की एवढ्या वर्ष अगोदर हे मनोरंजन पार करणं, डान्स कॉम्पिटिशन ठेवणं खूप मोठी गोष्ट. नमस्कार, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. हो, ज्याची वर्षभर पूर्ण कल्याण, डोंबिवली, रायगड, ठाणा, भिवंडी, मुरबाड परिसर वाट बघत असतो. 19वा अखिल भारतीय आगरी महोत्सव डोंबिवली. हो, 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर हा असणार आहे. आणि आजचा दिवस आहे पहिला. जसे मागच्या वर्षी तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रेम दिला आणि मी प्रयत्न करेन की या वर्षी तुम्हाला जेवढे पण काय मनोरंजन पार्क असतील, स्टॉल असतील, फूड पार्क असतील, डान्स कॉम्पिटिशन असतील किंवा इकडचे आयोजक असतील त्यांच्याशी आपण सर्व भेट घेऊ, पूर्ण दाखवू. आणि हो, इकडे जो एन्जॉयमेंट असतो ना, इकडचे आगरी कोळी लोक, इकडची रहिवासी लोक पूर्ण वाट बघत असतात वर्षभर. आणि कसं असतं बघा, महोत्सव चालू झाला म्हणजे डिसेंबर महिना आला की महोत्सव चालू होतात. लहान मुलांसाठी पण होतं. आणि डोंबिवली मी तेव्हा लहान असताना इथपर्यंत मोठं झालं. आगरी महोत्सव मी कधीच कुठल्याच वर्षी चुकवत नाही. तर आपण इथून थेट आतमध्ये जाणार बघूया खाण्यासाठी काय, मनोरंजन पार्क काय आणि खरेदीसाठी, शॉपिंगसाठी लहान मुलांना, मोठ्या माणसांना घर. इथे तुम्हाला घरातले प्रत्येक गोष्टी भेटतील. तर जास्त वेळ घेणार नाही, तुम्ही असंच ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. पूर्ण तुम्हाला सर्व आज दाखवणार आहे, एंड पर्यंत व्हिडिओ बघा. जसं बोललेलो मी, आपण आतमध्ये आलोय आणि आतमध्ये आल्या आल्या आपल्याला आगरी महोत्सवाचं कार्यालय बघायला भेटतं. ठीक स्टेजच्या आणि एंट्री पॉईंटच्या समोर आहे, राईट साईडला तुम्ही जेव्हा पण येणार. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. हो, आगरी महोत्सव कुठे भरला? आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये. आणि कल्याण तर माहिती असेल जिथे दुर्गाडी किल्ला आहे आणि समुद्रा ठिकाणी येतो. हो, आगरी महोत्सव आहे तर थोडा तर रिलेटेड असणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो का दुर्गाडी किल्ला. आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार का केला, कारण की आगरी महोत्सव भरताना आणि आगरी कोळी बांधव असताना पूर्णपणे इथे हा बघा दुर्गाडी किल्ल्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. कारण की सर्वात पहिला जो आपण बोलतो ना, नौसेना म्हणजे पाण्यातली जी सेना होती छत्रपती शिवाजी महाराजांनीच केलेली होती. आणि इथे तुम्हाला पाहायला भेटेल आपल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बद्दल पूर्ण माहिती या साईडला. आणि पूर्ण हे बघा दिलेलं आहे. ठीक त्याच्या साईडला जंजिरा किल्ला असेल तुम्हाला. आणि जंजिरा किल्ल्याच्या बाजूलाच तुम्हाला बघायला भेटणार आहे जे कोळी बांधवांची होडी. हे बघा, इथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि आपले कोळी बांधव, आगरी बांधव जेवढी लोक आहेत इथं होडीचं एक डेकोरेशन केलं, खरोखर खूप भारी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्या राईट साईडला तुम्ही किल्ले द्रोणागिरी आणि त्याच्या बाजूला वसई किल्ला आहे, अटेकपार किल्ला, हे सर्व तुम्हाला समुद्री ठिकाणात बघायला भेटतील. का? कारण की कोळी, आगरी कोळी लोकांचा समावेश इथे होता. तर किल्ले बघितल्यानंतर इथे आपल्याला लेफ्ट साईडला LICचं काउंटर दिसतंय. जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी असं स्लोगन मी लहानपणापासून ऐकत आलोय आणि हेच ते LIC आहे.
माहिती नाही आपल्याला लाईफमध्ये कधी काय गोष्टी घडता येईल, पण तुम्ही पण या इथे स्टॉलमध्ये आणि यांच्याकडून LIC करून घ्या. ते तुम्हाला इकडचे जेवढे पण असतील दादा वगैरे तुम्हाला प्रॉपर माहिती सांगतील नक्कीच. आणि जर तुम्हाला आवडेल तर तुम्ही करून घ्या. तर आपण आता पुढे राईट साईडला बघू शकता, इथे एक स्टॉल आहे जो सर्वात प्रिय स्टॉल असतो एखाद्या महोत्सवमध्ये. तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे चटक मटक खायला गोष्टी भेटतात आणि ताई वगैरे आलेले आहेत उत्सवाच्या पहिल्याच दिवशी स्टॉलवर आहे. आपली प्राइस काय आहे तिथं? 20 रुपयाला कुठलाही, म्हणजे तुम्ही काही घ्या 20 रुपयाला एक बघायला भेटणार आहेत. आणि ठीक त्याच्या राईट साईडला इथं नाचणी पापड आहे. आपण हॉटेलमध्ये जातो नाचणीचे पापड खातो खूप सारे, तर असे छोटे छोटे स्कूप आहेत आणि इथं स्टॉल आहे ज्याचा नाचणी पापड आहे. ताई या नाचणी पापड एक एक पॅकेट कितीला आहेत? 50 ला 100 ला 3. ओके, म्हणजे 50 रुपयाला एक आणि 100 रुपयाला 3. आपण आता आलोय अरिहंत बिल्डर्सकडे. हो, जैसा तुम्हें बरेचसे रील्स वरती ऐकलेलं असेल, कल्याण में घर चाहिए, डीमार्ट में घर चाहिए, यहाँ कहाँ पर भी चाहिए सस्ते में आगरी महोत्सव में मिल जाएगा. अरिहंत आयन आहेत आणि तिथे त्यांचे पूर्ण स्टाफ आहे. नक्की तुम्ही या, इथे तुम्हाला व्हिजिट करा, पूर्ण माहिती घ्या. नक्की तुम्हाला चांगले बजेटमध्ये ते लोक घर प्रोव्हाइड करतील. यांचा नंबर वगैरे सर्व डिटेल इथे आहे. स्टॉलवर एंट्री पॉईंटलाच आहे पूर्ण. आणि हे बघा पूर्ण, आणि इथं तुम्ही बॅक साईडला बघू शकता जो पूर्ण प्रॉपर लोकेशन आहे. तर चला 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 आलोय आता केक घ्यायला. हो, एक वर एक फ्री. अरे वा वा वा. ताई आजच ऑफर आहे का पूर्ण 8 दिवस ऑफर असणार आहे? 365 दिवस ऑफर आहे. 365 दिवस. अरे बापरे. कुठल्याही ब्रांच मध्ये जा, विजिट करा. ओके, तर आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये ब्रांचेस आहेत तुमचे? डोंबिवलीमध्ये पण आहे, कल्याणमध्ये 7 ब्रांच आहे, डोंबिवलीमध्ये 3 ब्रांच आहे. खूप छान खूप छान. तर तुम्ही लोक जेव्हा इथे व्हिजिट करणार तर नक्की आपला जो SS बेकर्स आहे तिथे नक्की तुम्ही व्हिजिट करा. आणि मला तर असं वाटलेलं का 7 दिवस असेल, पण ताईंनी सांगून मला शॉक केलेला आहे. पूर्ण 365 दिवस तुम्हाला एक वर एक फ्री. काजू कतली केक बाय वन गेट वन मध्ये देतो. अरे वा वा वा. काजू कतरी. आणि एक केकची प्राइस काय असेल? 250 पासून केक स्टार्ट आहे. आणि बाय वन कुठलाही घ्या, कुठलाही केक कुठलाही घ्या तुम्ही. बघा एवढा स्वस्त कधीच नाही भेटणार तुम्हाला. आणि आपल्या आगरी महोत्सव मध्ये केक्स बघा, डिझाईन बघा किती भारी भारी आहेत. तर इथे बराचसा खाण्यासाठी आहे. दादा नाव काय याचा? वेफर रोल. ओके, आणि इथे बरेचसे क्वालिटी आहेत आणि वेगवेगळे बघा. इथे तुम्हाला एक क्रीमी बघू, चॉकलेट्स बघू शकता तुम्ही. दादा यांची कॉस्ट काय? 100 ला 4 आहे. 100 ला 4 आहे. ओके, तर या पुणे नाही, पुणेरी स्पायसी इथे पाहू शकता तुम्ही. पूर्णपणे मंचुरियन, लहान मुलांचा महिलांचा फेवरेट म्हणजे इथं मंचुरियन. आणि मंचुरियन नाही, इथे तुम्हाला मंचुरियन मसाला. दादा कितीला मंचुरियन मसाला? 100 रुपयाला एक पॅकेट आहे सर. 100 रुपयाला एक पॅकेट आहे. बनवायचा कसं मला दाखवू शकता का तुम्ही? हे बघा, तुम्ही असं कुठलाही व्हेजिटेबल कट करून घ्यायचं. तुम्हाला फक्त थोडासा मसाला लावायचं आणि थोडंसं आपल्या घरचं साधं पाणी. बाकी आपल्या घरचं तिखट, मीठ, बेसन पीठ, अद्रक लसूण जिरा पावडर काही नाहीये. डायरेक्ट मिक्स करा आणि तेलामध्ये फ्राय करा सर. घंट्याचं काम फक्त मिनिटामध्ये आहे. फ्लावर, बटाटा, शिमला, गाजर, कद्दू, करडा, सोयाबीन, चिली, पनीर सर. घंट्याचं काम मिनिटामध्ये. काहीच मिक्स नाही करायचं, फक्त पॅकेट घ्यायचं, हे घ्यायचं, मिक्स करायचं आणि डायरेक्ट तेलात सोडायचा. थँक्यू, धन्यवाद. सुजय स्वाद. आणि इथे आहे घरगुती मसाले तुम्हाला पाहू शकता इथं. आणि त्याच्यासोबत काजू आणि काय दादा? मालवणी मसाले आहेत स्पेशल. संडे मसाला आहे झणझणीत चिकन मटन साठी. कसे? अर्धा किलो, 100 ग्राम, पाव किलो कसे? हा स्पेशल मालवणी मसाला 200 रुपये पाव किलो आहे. संडे मसाला 250 रुपये पाव किलो आहे. सुरुवात किती आहे पाव किलो मसाल्याची? 200 रुपयापासून. 200 रुपये. आणि आपल्या मागे काय आहे दादा? हे मागे कोकम सरबत आहे, कोकम आगळ आहे. ओके, कोकम सरबत म्हणजे मालवणी कोकणातले पदार्थ जास्त बघायला भेटतील तुम्हाला. दादा हे पॅकेट कितीला आहेत सर्व? वेगळे. सुरुवात काय? 50 रुपये आणि 60 रुपये. म्हणजे हे सर्व पॅकेट तुम्हाला 50 ते 80 रुपयाच्या मध्ये बघायला भेटतील. महिलांसाठी आणि मुलींसाठी पाहू शकता इथं तुम्ही. कानातले, गळ्यातले, डोक्यातले हेअर बेन्स सर्व तुम्हाला आता बघायला भेटतील. आणि खूप छान छान आहेत इथं पाहू शकता तुम्ही. हेअरबँड वगैरे पण आहेत. माझी भावाची मुलगी ग्रीशिका, तिला हे असे काही प्रकारचे आयटम खूप आवडतात. खूप छान छान आहेत आणि हे सर्व पाहू शकता. ठीक त्याच्या राईट साईडला तुम्हाला बघायला भेटणार आहे किचन्स. अरे, आणि लहान मुलांसाठी खूप भारी आहे. इथे तुम्हाला एव्हेंजरचे सर्व, थोर, कॅप्टन अमेरिका जेवढे पण सर्व असतील, आयरमॅन सर्वांचा फेवरेट तो सुद्धा आहे इथं. आणि हे लॉकेट किती रुपयाला दादा? हे लॉकेट कितने का है? 100 रुपये का कोई भी लो.
कुठलाही लॉकेट घ्या तुम्हाला 100 रुपयाला बघायला भेटणार आहे. तर चला सरस्वती टेक्सटाईल मार्केट मध्ये पण आलेलो आहो. हो, पलावा सिटीची तर नवीन तयार झालेला आहे शोरूम, भव्य दिव्यशा पलावा सिटी आणि देसाई गावाच्या मध्ये आहे. आणि त्यांचा सुद्धा इथे स्टॉल लागलेला आहे. मी त्यांचा स्टॉल आणि शॉपमध्ये पण व्हिजिट केलेला आहे. त्यांच्याकडे 35 रुपयापासून साडीचे प्रकार आहेत. 35, 70, 120 रुपयापासून साड्या आहेत. सो 21 रुपयापासून पण आहे. अरे वा वा वा, खूप छान. आणि इथे पण तेच प्राइस आहेत का वेगळी आहे? सेम प्राइस आहे. म्हणजे या स्टॉलमध्ये पण तुम्हाला सेम बघायला भेटणार आहे. आणि तुम्ही जर त्यांच्या शॉपमध्ये पण हा त्यांचा शॉपचा ॲड्रेस आहे, स्क्रीनशॉट मारून घ्या. आणि हे दादा तुम्हाला तिथे भेटतील नक्की. आणि साड्या बघा किती सुंदर सुंदर आहेत. ही साडी कितीला आहे? सिल्क मध्ये 35 रुपये. 35 रुपयाला? 35 रुपयाला. चल, खोटा बोलतो, खरं बोलते, खोटा बोलते? खरं. 35 रुपयाला ही साडी? बापरे बाप, 35 रुपयाला. आणि ही साडी कितीला? 21 रुपये. 21 रुपयाला आहे. चल, वडापाव पण नाही 21 रुपयाला. अरे बापरे, बघा बघा बघा, 35 रुपये आणि 21 रुपयाला साड्या आहेत नक्की. आणि त्याच्यापेक्षा पण चांगले साड्या आहेत. रुद्राक्ष ज्वेलर्स मध्ये पण आलेलो आपण. आगरी स्पेशलिस्ट. हो, तुम्हाला तर माहिती आहे आपल्या आगरी गोळे लोकांची पद्धत. मोठे मोठे गंटन, मोठे मोठे सोने, चैनी, ब्रेसलेट आपण जेव्हा घेतो तर इथे तो रुद्राक्ष ज्वेलर्सचा शॉप आहे. तुम्ही नक्की या. आणि तुम्हाला बघू शकता इथे केवढे भारी भारी मोठे मोठे इथे लागलेले आहेत. लास्ट टाइम पण आलेलो तेव्हा आय थिंक त्यांनी मोबाईल ठेवलेला होता इथं. लास्ट इयर मोबाईल होता ना ऑफरमध्ये, काहीतरी लकी ड्रॉ मध्ये होता. लकी ड्रॉ मध्ये हाँ आईफोन था मैंने दिया था, देखा था लास्ट टाइम भी मैं आपके शॉप पर आया था. इथे आणि इथे डिझाईन्स बघा किती युनिक असतात. डोंबिवलीत पण यांचा स्टोर आहे. तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये यांचा नंबर असेल, तुम्ही विजिट करू शकता. तर चला, कोणाकोणाचा इथं हातपाय दुखतोय? संध्याकाळी झोपताना दुपारी जर घरी असा तर अजून चांगलं बाकी शेक वगैरे हो, घ्यायची गरज नाही. इथे तुम्हाला सर्व प्रकारचे घरातले बघा इथे या साईडला पाहू शकता तुम्ही. पूर्ण पेस्ट कंट्रोलचे इथे आयटम तुम्हाला बघायला भेटतील. घरातले सर्व इश्यूज आहेत. आणि इथे जर तुम्हाला कमरेचा, मणक्याचा, गुडघ्याचा कुठलाही त्रास असेल तर नक्की तुम्हाला या दादांचे. तर चला, आता काय जेवायला लागतो ना प्रत्येकाला. इथं लोणचं, पिकल्स, इंग्लिशमध्ये तर पिकल्स म्हणतात, पण इथे एवढे प्रकारचे आहेत ना, एवढे प्रकारचे. तुम्हाला रेड मँगो पिकल, पंजाबी गार्लिक पिकल, बनारसी रेड पिकल, मँगो, स्वीट गुलकंद, हैदराबादी, साऊथ इंडियन, झिरो, जिंगर मँगो, ग्रीन मँगो, असे खूप सारे पिकल्स तुम्हाला बघायला भेटतील. कैसा आहे 100 ग्राम? 100ला पाव किलो सर. 100 रुपयाला पाव किलो. कुठलाही घ्या 100 रुपयाला पाव किलो. इथे तुम्हाला लोणचा बघायला भेटणार आहे. ज्वेलर्स खूप सारे इथे ज्वेलर्स बघायला भेटतात. आणि तसाच पटेल ज्वेलर्स मध्ये आलेलो आहोत. आणि इथे बऱ्याचशा गंटणी, आगरी कोळी लोकांची ऑब्विसली स्पेशलिस्ट आहे. आगरी महोत्सव चालू आहे तर आगरी गंटणी तुम्हाला बघायलाच भेटतील. हो दादा, आपल्या या ज्वेलर्स मध्ये ऑफर्स काय आहेत? मेकिंग मध्ये 50% ऑफर आहे आपल्याकडे. म्हणजे जे पण मेकिंग चार्जेस असतील त्याच्यामध्ये 50% ऑफ. आणि असं एखाद्याने काय शॉपिंग वगैरे केली तर त्याला तुमच्याकडून काय डिस्काउंट किंवा काय गिफ्ट वगैरे वाउचर आहेत? कुठली पण वस्तू घेतली ना आपल्याकडून एक सोन्याची गिनी फ्री भेटणार. सोन्याची गिनी फ्री भेटणार आहे. ओके, छान. आणि जर एखादा तोला बनवलेला 2 ग्राम वगैरे असं काय आहे का तुमच्याकडून, काय कॉइन्स वगैरे किंवा त्याची काय ऑफर आहे? म्हणजे ते कसं असेल? 10 तोळ्याची कुठली पण वस्तू घेतली ना त्याच्यावरती 1 ग्राम सोनं फ्री भेटेल. 10 तोळ्याची कुठलीही वस्तू घेतल्यावरती, या शॉपिंग केल्यावरती तुम्हाला 100 म्हणजे 1 ग्रामचा सोना तुम्हाला फ्री भेटेल. अरे वा, खूप भारी भारी आहे बघा. इथे पाहू शकता, डिझाईन्स पाहू शकता, खूप भारी भारी सर्व गोटा डिझाईन्स आहेत. आणि हे बघा, गळ्यात जाणा चैनी आवडतात. आपल्या समोर कोल्हापुरी ज्वेलरीज आहे. ताई, काय म्हणतात या ज्वेलरीला? कोल्हापुरी ज्वेलरी 1000 आहेत, चिंचपेट्या आहेत, तनमणी आहे, बुगड्या आहेत. यांची स्टार्टिंग प्राइस काय? स्टार्टिंग प्राइस 100 पासून सुरुवात आहे. आणि हे बघा, काहीतरी गळ्यामध्ये बघायला, जेव्हा आपण एखादी साडी वगैरे वेअर करतो आपल्या ट्रेडिशनल लुकमध्ये, त्याला आम्हाला हे गळ्यात खरोखर खूप सुंदर वाटतात. तर नक्की या 100 रुपयापासून सुरुवात आहे. आणि खरोखर जास्त काही महाग नाही आहे, 100 रुपयापासून. आणि ठीक राईट साईडला परत बघू शकता तुम्ही हेअरबँड वगैरे आहेत, जे आपण केसामध्ये किंवा हातामध्ये बघू शकता तुम्ही. शाळेतल्या छोटे छोटे मुलींमध्ये क्लिप्स वगैरे पण इथे आहे या साईडला. तर चला, छोटे छोटे इथं दीदी लोक भेटलेले आहेत. दीदी, नाव काय तुमचं? प्रिशा. प्रांसी. पूर्ण नाव काय प्रांसी?
वैती तुम्ही कुठले तुम्ही कुठले तुम्ही कुठले तुम्ही दोघे बहिणी आहेत का? मग एवढे हसी का बोलताय? आणि ठीक आहे तुम्ही ताई डोंबिवलीला एवढं लांब आले म्हणजे तुम्ही येतात का? अच्छा राहायला इकडेच आहेत का? हो खूप छान छान. आणि आपल्या आगरी कोळी बांधवच वाटत तुम्ही वैती म्हटलं की. हो खूप छान. मला असं वाटलं का मुलुंडचे आहेत का तुम्ही? तर नक्की या आणि बरं झालं तुम्ही इकडे येता. आणि हे आता दीदी लोक आता खूप सारे शॉपिंग करते. मम्मी पप्पाचे खूप सारे पैसे संपवायचे का आपण महोत्सव मध्ये आल्यावरती? झाले आहे ना का सुरुवात? हो चला बाय बाय. तर आता आपण कुठे आलो माहिती आहे का? मसाज सेंटरमध्ये. जेव्हा तुमचे बॉडी पेन आहे इकडे दाखवतो मी तुम्हाला. इथे बघा खूप सारे असे मसाजचे ठेवलेले आहेत आणि सर्वात उत्कृष्ट काय माहिती आहे का? इकडे जवळ या. हे बघा हे दिसते तुम्हाला. आता मी इथे बसणार आणि बसून बघणार आहे कसं वाटतंय. हो रिलॅक्स एक नंबर वाटते. असं वाटतं का आपण जेव्हा गाडी चालवतो ना त्याच्या मागे हेच पाहिजे. फुल कम्फर्टेबल आणि पूर्ण असं करायचं कोणतरी हात फिरवते. एक नंबर वाटते खरोखर. तुम्ही नक्की या हे दादनते स्टॉलवरती. इथे त्यांचा नंबर आहे. संजना एंटरप्राइज म्हणून हा स्टोर आहे. तर नक्की या. तर याची प्राइस काय आहे? 5,500 रुपयामध्ये. खरोखर खूप भारी वाटला माझ्या बॅगला. आणि असं वाटतं कधी कुठून कशाला पण आपण यूज करू शकतो. असे खूप सारे प्रकार आहेत. तर नक्की या आणि व्हिजिट करा. मला बरेचसे फिरल्यानंतर आता आपण कुठे आले? खरवस. आणि इथे खरवस तुम्हाला 2 प्रकारचे बघायला भेटेल. दादा कुठले 2 प्रकारचे खरवस आहेत? येल्लोवाला आपला साखरेचा खरवस आहे आणि व्हाईटवाला आपला गुळाचा खरवस आहे. ओके येल्लो कलरचा आहे तो साखरेचा आहे आणि जो व्हाईट वाला आहे तो गुळाचा आहे. तर त्यांची प्राइस काय आहे? साखरेची प्राइस किती आहे? साखरेची प्राइस 120 रुपये आणि गुळाची 150 रुपये. खूप गावचा कंदी पेढा खूप भारी भारी. दादा पाव किलो कैसा दिया? 150 का पाव किलो आहे. 150चा पाव किलो म्हणजे 150 रुपयाला पाव किलो. आणि हे व्हाईट वाले सेम म्हणजे काही घ्या कुठलाही तुम्ही कंदी पेढा घ्या. आणि खरोखर मी आता जस्ट टेस्ट केलेला आहे. खूप भारी आहे. 150 रुपयामध्ये पाव किलो. चला सकाळ संध्याकाळ 2च आयटम आपल्याला लागतात का? चहा लागतो. चहाच्या सोबत काय लागतो? टोस्ट खारी. आणि इथे बघा आज मला एवढे वर्षानंतर पहिल्यांदा इथे आगरी महोत्सव मध्ये बघायला भेटतंय. माय स्मार्ट बेकरी कडून तुम्हाला इथे बघायला भेटतंय टोस्ट. आणि स्पेशल काय तुमच्याकडे? स्पेशल आपला पिस्ता टोस्ट है मावा रोस्टेड अपना माय स्मार्ट बेकरी का टोस्ट. अरे वाह वाह. और ये जो है वो स्पेशल में मीन्स कैसे है? अगर मुझे लेना रहेगा तो कितने रुपीज में कितने ग्राम? ये अपना 260 रुपए का पर केजी है. आपको यहाँ ऑफर है 30 रुपए ऑफ हो जाएगा और आपको 230 रुपए में 1 kg आएगा. 230 रुपयाला 1 किलो तुम्हाला टोस्ट भेटणार आहे. अरे वा छान छान. आहे तुमच्याकडे अजून काय काय बघायला भेटणार आहे? हे रोट आहे शाही रोट हैदराबादी रोट बोलतात त्याला. आपल्याकडे माय स्मार्ट बेकरीचा रोट आहे. हा आपण गव्हाचा आहे. हा तुम्हाला 200-300 रुपये बाहेर किलो भेटणार. ठीक आहे चालेल. तर नक्की व्हिजिट करा यांच्या स्टोरला. इकडे बघा शॉर्टकट काम दिलेलं आहे. कशाला इकडे मेहनत करायची? पूर्णपणे मशीन आहे. दादा या मशीनमध्ये काय उपयोग होणार आहे? याच्यामध्ये सर बिया वगैरे बाहेर येतात सर. आपण घरी इलेक्ट्रिक मध्ये काढतो ना बी कट होते कडूपणा येतो. याच्यामध्ये बघा असं फळ टाकायचं आहे. तुम्ही ज्या बिया आहे स्वतः आहे सेपरेट येणार आहे. ग्लास मध्ये ज्यूस येणार आहे. बी वगैरे नाही कट होणार आहे सर. याच्यामध्ये फक्त आणि फक्त ज्यूस येणार आहे सर. फक्त ज्यूस येणार आहे. तो अरे वा खूप छान. तर ते ठीक आहे पण पैसे किती आहे? 500 सर. एवढं स्वस्त? ऑफर करून 500 रुपयाला. 500 रुपयाला आहे बघा मशनी आहेत. आणि धुवायला पण एकदम इझी सर. धुवू शकतात म्हणजे इलेक्ट्रिक पण नाहीये. सेल्फ मेड आहे. तुम्ही हाताने पण तुमच्या मॅन्युअली करू शकता. हे 2 पार्ट्स काढू शकता. पाणी टाका फिरवा स्वच्छ होणार आहे सर. वेळे असं पूर्णपणे ओपन होणार. ओके मग आपल्याला कुठलाही जर घरी आपल्याला ज्यूस हवा असेल फ्रूट ज्यूस त्यासाठी मशीन आहे. किंमत आहे फक्त 500 रुपये. ऑफर आहे 700 रुपये प्राइस आहे पण किंमत फक्त 500 रुपये आहे. हे टोटली पेशे मटेरियल येतं सर. हे पूर्ण फुटत नाही सर. टोटली पीस. कांदेशी नमकीन गव्हाचे बिस्किट आहेत. दादा कसे पॅकेट्स आहेत? 80ला 1 150ला 2 80ला 1 आणि 150ला 2 आहेत. कुठलाही पॅकेट घ्या कुठलाही. ओके तर मला फ्लेवर सांगशील तू कुठले कुठले आहेत आपल्याकडे? जिरा फ्लेवर आहे चॉकलेट फ्लेवर. जिरा आणि चॉकलेट फ्लेवर आहे. गव्हाचे आहेत पण खरोखर लहानपणी आणि कॉलेज टाइमची आठवण. तांदळाची आहे बघा. तांदळावरती नाव महोत्सव जत्रा कुठेही काही असल्यावरती पहिला मला लॉकेट लागायचा. मला म्हणजे इथे मी माझ्या फ्रेंड्स आणि फॅमिलीची नावं काढायचो आणि खूप खरोखर भारी भारी आहे. तिथे बघू शकता तुम्ही. दादा कैसा द्या ये? 50 रुपयावरती तांदळावरती नाव तुम्ही करू शकता. प्लास्टिक मार्केट उल्हासनगर कल्याण कुर्ला मार्केट भरलेला आहे. हो
इथे बघा लहान मुलांसाठी आपल्या बाबा आणि बेबीजसाठी खूप सारे इथं प्रोडक्ट ठेवलेले आहेत. डंपर, JCB, ॲम्ब्युलन्स, कार, विमान, जहाज, कार, मस्टँग, सर्व काही गोष्टी इथे तुम्हाला बघायला भेटणार आहेत. खूप सुंदर सुंदर आहेत इथे या साईडला. हे कसे दिलेत? 80-100 रुपयापासून सुरुवात आहे. कुठलाही प्रोडक्ट घ्या तुम्ही 80-100-120 रुपयापासून सुरुवात आहे. तर चला, पूर्ण मार्केट फिरल्यानंतर आपल्याला काहीतरी इथं फ्री मध्ये बघायला भेटणार आहे. हो, फ्री मध्ये तुम्हाला इथं चहा भेटणार आहे. नक्की या. गणेशटीची ऑफर नक्की प्रत्येक महोत्सव मध्ये असते. गणेशटीची ऑफर असते आणि इथे तुम्हाला पॅकेट्स आहेत. गणेशटीचा स्पेशल ऑफर काय दादा आता आपल्याकडे ऑफर मध्ये? 1 किलो स्पेशल ऑफर आहे. 570 MRP आहे. 510 मध्ये येणार. 510 मध्ये 1 किलो आणि त्याच्यासोबत ओके फ्री. अरे वा, छान छान. आणि हो, इथे तुम्हाला डायरेक्ट चहा पण भेटते टेस्ट करण्यासाठी. तर चला, इथे काहीतरी आपल्या जसे बोलता आपण द वुमन्स पॉवर, तसे ताई लोकांनी एक इथं स्टॉल टाकलेला आहे. ताई, आपल्या स्टॉल मध्ये काय काय बघायला भेटणार आहे? मंगलसूत्र आहेत, वेण्या आहेत, परत हँडमेड रबर्स आहेत, परत ते सर्व रेडीमेड आहे आणि हे पण बनवलेले वूल्स. हे पूर्ण सुरुवात काय असेल आपल्या इकडे एखाद्या प्राइसची? 15 रुपयापासून सुरुवात आहे. आणि याच्यात हँडमेड काय तुमच्या बघायला भेटणार आहेत? हँडमेड आहे, वेण्या हँडमेड आहेत, परत हे वूल्स आहे ते हँडमेड आहे. ओके, जर तुमच्याकडे एखाद्याला कोणाला जर घरपोच पर्यंत पोहोचत असेल, तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर आहे का? कार्ड आहे द फ्लोरल हाऊस करून. इन्स्टाला पेज पण आहे, व्हॉट्सअपला पण आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर एकदा सांगू शकता का तुमच्या तोंडाने? 7506090492. तर नक्की विजिट करा. आणि हा यांचा कार्ड आहे, तर मी इथं जवळ दाखवतो, तुम्ही स्क्रीनशॉट मारून येऊ शकता. तर हो, आपल्याकडे इथं कुर्तीज बघायला भेटणार आहे, लेगिन्स बघायला भेटणार. अजून काय ताई आपल्याकडे? कुर्तीज है, टॉप्स है, प्लाजोज है, लेगिंग्स है. 100 रुपीज में. और इसकी कॉस्टिंग क्या रहेगी, प्राइस? स्टार्टिंग 100 रुपीज ऑनवर्ड्स है हमारे पास लेगिंग्स का. ब्रांडेड है, सोवेरिया. एखादी मुझे आप कोई कुर्तीज दिखा सकते हो जो 300 रुपीज में है? ओके, तर बघा 300 रुपीज मध्ये फक्त कुर्तीज आहे इथं. आणि यांचा स्वतःचा ब्रांड आहे. तुमचे आपका ब्रांड का नाम क्या है? भावना शॉप. भावना शॉप. ओके, और ये खूब का नाम है भावना शॉप. ओके ओके, तो ये आप खुद ही सब बनाते हो पूरा? ओके ओके ओके, ठीक आहे. तर या नक्की इथं पूर्ण विजिट करा. तर आता इथे एकमेव स्टॉल आहे जो मागच्या वर्षी फुल फॉर्म मध्ये होता आणि या वर्षी सुद्धा असेल. हो, सध्याच्या ट्रेंडिंगला आहे नेल आर्ट. आणि इथे नेल आर्टची जी ऑनर आहे, नेलवर्स यांच्या शॉपचा आणि याच्या ब्युटी शॉपचा नाव आहे. आणि सुदीक्षा इथं आहे, स्पेशली ती माझी बहीण आहे. आणि तिचा मी प्रमोशन करणार असं होणारच नाही इकडे आल्यानंतर. हो, आणि खरोखर तिचा तुम्ही इंस्टाग्रामवर पेज आहे जो खाली मेन्शन केला, तिथं जाऊन बघा. ती सेलिब्रिटी नेल आर्टचे. असं नाही का आजकाल कोण पण कुठे पण जाऊन 2000, 3000, 4000 रुपये होते नेल आर्टचे मोठे मोठे कोणतरी बनतात. पण त्याच्या पलीकडे हिने खूप सारे स्ट्रगल्स केलेले आहेत. आणि त्याच्या पेजवर, हिच्या पेजवर जाऊन बघा किती सारी म्हणजे मेहनत आहे. आणि त्याच्यानंतर आता मी 2-3 प्रश्न विचारले सुदीक्षाला, बघूया बोलते का ती. सुदीक्षा, तुझा माईक ऑफ आहे, माझा इकडचा माईक घे. हे जे आपल्याकडे स्टॉल मध्ये 7 दिवस ऑफर असणार आहे ते कशी असणार आहे? मोस्टली तरी MRP प्राइस आहे. जे प्लेन आहेत एक्सटेन्शन प्रेस ऑन सेट त्याची 500 आहे प्राइस. पण इथे तुम्ही स्टॉलवरती तुम्हाला 350 मध्ये मिळेल. आणि जे वर्कवाले हेवी स्टोनवाले जे आहेत प्रेस ऑन सेट ते 1000 आहे त्याची प्राइस. पण इथे तुम्हाला स्टॉलवरती 650 मध्ये मिळेल. ओके, तर तुम्ही ग्लिटर नेल सेटचा आहे जो तो तुम्हाला 500 आहे, 350 असतील आणि 1000 आहे त्याचे तुम्हाला 650 चार्जेस आहे. हो, आणि ती तू क्लासेस पण घेतेस राईट? ओके, तर इथे स्क्रीनला नंबर दिसत असेल तिचा, जो तर तुम्ही डायरेक्ट तिला कॉल करू शकता. आणि तुझा ऍड्रेस सांगशील मला? माझा ऍड्रेस पाथर्डी रोड, डोंबिवली ईस्टलाच आहे. तर तिचा जो शॉप आहे, तुम्हाला जिकडे यायचं असेल तर प्लीज तिला कॉल करा आणि DM करा. खूप छान छान नेल आर्ट असतात. आणि इथं सॅम्पल बघू शकता. अजय, एकदा सॅम्पल दाखव इकडे येऊन. महोत्सव आल्यानंतर मला एक अभिमानासारखी गोष्ट दिसली आहे, म्हणजे आपला भारतीय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधान, जो 26 नोव्हेंबरला असतो दिवस, राईट? आणि हो दादा, आपलं नाव काय? सोमनाथ भोसले, नागसेन बुगडीपूर. ओके, आणि इथे यांचा स्टॉल आहे, तुम्ही इथे पाहू शकतात. यांचा एक अभियान आहे जो आपला अभियान
भारतीय संविधान म्हणजे घर घर संविधान पोचला पाहिजे आणि संविधानाची माहिती पूर्ण पोचली पाहिजे. इथे जेवढे पण तुम्हाला बुक्स दिसतात आहे त्या बुक्समध्ये आपले महाराष्ट्रातले जेवढे पण आहेत सर्वांची इथं माहिती दिलेली पुस्तक सुद्धा दिलेली आहे आणि त्याच्यावर भारताच्या संविधानातल्या गोष्टी भारतात ते जेवढे क्रांतिकारी असतील त्यांची पुस्तक आहेत. नक्की दादा प्राइस वगैरे मला सांगा काय स्टार्टिंग प्राइस काय एखाद्या पुस्तकाची? संविधानाची किंमत आहे 500 रुपये, परंतु आज आगरी महोत्सवामध्ये भेट देणाऱ्या व्यक्तींसाठी स्पेशली त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, संविधान घराघरात पोहोचावं म्हणून आम्ही त्यांना 30% सूट आगरी महोत्सवासाठी स्पेशली दिलेली आहे. तर ते आजचे पहिला दिवस असेल का पूर्ण 7 दिवस? 7 दिवस म्हणजे 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर तुम्ही येऊ शकता आणि संविधान नक्की आपल्या घरातले प्रत्येक व्यक्तीला आपला भारतीय संविधान माहिती हवंय. ला सांगायची गरज नाहीये कोणासाठी आहेत, महिला आणि लेडीजसाठी. ताई आपल्या शॉपचं नाव काय? आमच्या शॉपचं नाव आहे अवदीक्षा कलेक्शन्स. आणि तुमच्याकडे स्पेशल्स काय काय? स्पेशल आमच्याकडे सगळं आहे ते कोरियन व्हरायटी आहे. तर तुम्हाला कोरियन व्हरायटीमध्ये सगळं कोरियन मिळणार आहे. बेसिकली क्लिप्स मिळणार आहेत तुम्हाला. हा जो व्हरायटी आहे आंबाड्याचा हा अजूनपर्यंत मार्केटमध्ये आला देखील नाहीये. क्लिप प्लस आंबाडा दोघं पण हे तुम्हाला इकडे मिळणार आहे. तुम्हाला अशा प्रकारची बनाना क्लिप्स इकडे मिळणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला वेल्वेटमध्ये कलेक्शन मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला हे लटकनमध्ये बटरफ्लाय कलेक्शन्स मिळणार आहे. आणि या सर्वांची स्टार्टिंग प्राइस काय? स्टार्टिंग प्राइस नॉर्मली 250 आहे. ओके, क्लिप्समध्ये आणि ती जाते 550 पर्यंत. आणि तुम्ही इयरिंग्स घेतली तर 250 आणि 350च्या रेंजमध्ये येईल. खूप छान. आणि तुमचा मला कॉन्टॅक्ट नंबर द्याल का जे आपली लोक बघणारे असे तुमच्यापर्यंत पोहोचतील? मी तुम्हाला माझं कार्ड दाखवते, त्याच्यामध्ये आमचा नंबर मेन्शन केलेला आहे. तुम्ही आम्हाला कधी पण ह्या कॉन्टॅक्टवरती ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता आणि स्क्रीनशॉट घेऊ शकता व्हिडिओ थांबून. आणि नक्की खूप छान छान येते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात ते का माहित नाही पण खरोखर खूप भारी भारी इथे तुम्हाला साड्यांचा प्रकार. मला तर पहिला आल्या असं वाटतं का शॉल वगैरे एवढे युनिक युनिक कलर्स आहेत आणि दिसायला एवढे डिसेंट आहेत. पण हे तुम्हाला हँडमेड हँडलूम साड्या आहेत. इथे तुम्हाला साड्यामध्ये व्हरायटी खूप. ताई स्टार्टिंग प्राइस काय? 800 पासून आहेत का? खादीमध्ये पण आहेत का? म्हणजे हँडलूम मध्ये काय काय व्हरायटी अजून? खादी आहेत, लिनन आहेत, कॉटन लिनन, कोटा लिनन, प्युअर लिनन आहे. ओके, तर बघू शकता खूप टिश्यू लिनन आहे. टिश्यू लिनन पण आहे. ओके, खूप छान छान. 500 ग्रॅम पेक्षा कमी वेट आहे. ओके, आणि खरोखर दिसायला एवढे भारी आहेत ना. नक्की या त्यांच्या स्टोअरला व्हिजिट करा. आणि इथे तुम्ही पाहू शकता इयरिंग्स वगैरे पण आहेत. यांची प्राइस काय? अरे वा, जय श्री कृष्ण, राधे राधे. इथे पाहू शकता तुम्ही राधेंची आहे जे आपल्याला पूर्ण बघू शकता. इथे खरोखर खूप भारी भारी. नक्की यार चला. इथे बघा खाना खजाना खाजे वगैरे खूप सारे आहेत इथं. इथे पाव किलो कसे दिलं? पाव किलो 70 रुपये. पूर्ण 70 रुपये पाव दिलेला आहेत. आणि हे पेठे वगैरे कसे आहेत? 50 रुपये पाव. तर हो नक्की या. इथे पाहू शकता. इथे तुम्ही आग्र्याला जायची गरज नाही, आपल्याला आग्र्याचा पेठा इथंच भेटणार आहे. तर चला, डोंबिवलीमध्ये पहिल्यांदाच VR आर्केड गेमिंग झोन आहे. इथे पाहू शकता तुम्ही. हे 50 रुपयामध्ये इकडे आपल्या आगरी महोत्सवमध्ये. हे बघा, हे असं घातल्यावरती आपल्याला असं वाटतं का आपण रोलर कोस्टरवर बसलेलो आहोत. खरोखर खूप भारी वाटते. नक्की ट्राय करा. 50 रुपयाला आहे. आणि हे पूर्ण आपण जेव्हा आपण वेअर करतो हा मास्क. तर चला, किती छान 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 आहे ना दीदी? पेट्स छान आहेत ना? हो. तर इथे आपल्या आगरी महोत्सवमध्ये पेट्स पण आहेत. त्या साईडला बघू शकता. दादा आपल्या पेट शॉपचं नाव काय? माय फ्रेंड पेट शॉप. तर आपल्याकडे कुठलाही डॉग्स अवेलेबल आहेत? तर कुठलेही डॉग्स आहेत, कॅट्स आहेत. ओके, छान. बर्ड्स आहेत. बर्ड्स पण आहेत का? अरे अरे वा वा, खूप छान. आणि यांचा शॉप तुम्हाला जर शॉपला कोणाला यायचं असेल तर कुठे ऍड्रेस आहे? रामबाग मध्ये आहे का? ओके, नक्की तुम्ही जर इकडे येणार आगरी महोत्सव मध्ये आपल्या तर नक्की या. इथे तुम्ही माय फ्रेंड पेट शॉप आहे. बघा किती क्यूट क्यूट इथे आहेत. खूप सारे छोटे छोटे डॉग्स. आणि दादा बाहेर काढून दाखवतात. हे कॅनल पण आहे का तुमचं? अरे वा. अरे बापरे, हे बघा, मला तर इथे डॉग्स लोकांची खूप भीती वाटते. पण हा दिसायला बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे बघा. तर चला, इथे तुम्हाला स्टार बुक स्टोर आहे. इथे खूप सारे बुक्स तुम्हाला बघायला भेटतील.
इथे हवे ते बुक्स तुम्हाला डिस्काउंटमध्ये, कुठलेही बुक्स तुम्हाला 100 रुपयामध्ये बघायला भेटतील. ज्यांना नवीन वर्षाला गाडी घ्यायची असेल तर आपल्या आगरी महोत्सवमध्ये येऊ शकता तुम्ही. इथे तुम्हाला होंडाचे नवीन स्कोडाचे नवीन गाड्या बघायला भेटतील. यांची आगरी महोत्सवमध्ये येऊन तुम्ही बुकिंग करू शकता. इथे तुम्हाला 3 ब्रँड बघायला भेटणार आहेत, होंडा, स्कोडा आणि सुझुकी नाही, सुझुकी हा जो ब्रँड आहे आपल्या खाऊ गल्लीमध्ये. हो, खाऊ गल्लीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सर्वात पहिला इथे आपल्याला जुहूला जायची गरज नाही. काला कट्टा सर्व इथे तुम्हाला गोळ्या बघायला भेटणार आहेत आणि बुड्डी का बाल पण तुम्हाला बघायला भेटणार आहे. हो, आणि काला कट्ट्याच्या नंतर गोळ्याच्या नंतर तुम्हाला इथे आईस्क्रीम पार्लर सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्कूप आणि कोनमध्ये आईस्क्रीम बघायला भेटणार आहे. कैसा दिया, म्हणजे कितीला दिली आईस्क्रीम? 40 रुपये. कुठली कॅन्डी घेतली तरी 40 रुपये. आणि हे स्कूप कसं दिलं? 50 रुपीज. 50 रुपयामध्ये तुम्हाला स्कूप भेटेल. आणि तर काय समोर माझे काय बघताय तुम्ही? हो, भेल, अस्सल पुणेरी भेल आणि चवटदार एकदम म्हणजे जिभेला पाणी सोडणारी अशी भेल आहे आपल्या समोर, जी आपण जेव्हा शेडी वगैरेला जातो त्या टायमाला रोडवर पण खूप सारे असतात असे स्टॉल्स. पण आपल्या आगरी महोत्सवमध्ये पुणेरी भेल आहे. दादा किती चार्जेस आहेत भेलचे? भेल 100 रुपयाला आहे दादा. 100 रुपयाला. ओळी सुकी कुठली भेल का? कुठली 100 रुपयाला? 50ला आहे. पाणीपुरी सुद्धा आहे. अरे वा, म्हणजे तुम्हाला चाट इथं काउंटर पण आहे जिथे तुम्हाला पाणीपुरी शेवपुरी सर्व बघायला भेटणार आहे. इथं शेवपुरीचे चार्जेस काय दादा? 100. आणि हे काय पेटीस? टिक्की आहे का? अरे वा, खूप छान. आणि आपल्याकडे दहीपुरीमध्ये अजून काय काय आहेत? दहीवडा आहे. ओके. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप सारे आपले मोठे मोठे जे राजकीय नेते आहेत महाराष्ट्रातले, यांच्या अस्सल पुणेरी या स्टॉलला भेट दिलेली आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता, ऑनर सुद्धा इथेच आहेत दादा. आणि खरोखर तुम्ही आपल्या आगरी महोत्सवमध्ये येणार तर नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. तर चला, तुमची हेल्थी बॉडी करायची असेल तर काय इकडं फ्रूट आपल्या समोर आणि खूप सारे फ्रूट्स आहेत, व्हरायटी आहेत खूप सारे फ्रूटचे इथं. कसे दिले तुम्ही फ्रूट? 50 रुपयामध्ये का? 1 कपमध्ये का? काय क्वांटिटी असेल मला दाखवा जरा तुम्ही क्वांटिटी. बाबा बाबा बाबा, हे काय? बापरे, पोटॅटो स्प्रिल, फ्राईड राईस, दाबेली, मोमोज, चीज पिझ्झा, फ्राय पिझ्झा. हो, इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या खाऊ गल्लीमध्ये नूडल्स, राईस, मंचुरियन. खास करून महिला आणि मुलींचा जो फेवरेट असतो मंचुरियन. आणि इथे काय मसाला पापड कैसा दिया? 50 रुपयाला मसाला पापड पण आहे खरोखर. आणि मोमोज सुद्धा इथं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता जो नवीन ट्रेंडमध्ये चालू आहे पोटॅटो स्प्रिल, तो सुद्धा आहे. पोटॅटो स्प्रिल कितने का आहे? 50 रुपयाला पोटॅटो स्प्रिल आहे. खरोखर खूप भारी आहे. इथं नक्की या आपल्या खाऊ गल्लीमध्ये आगरी महोत्सवमध्ये हे सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि इथं सेकंड पण तसं स्टॉल आहे, तुम्ही नक्की या. आणि बसण्यासाठी खूप जागा दिलेली, खूप म्हणजे इथं पूर्ण अजून टेबल्स लागणार आहेत या साईडला, तुम्ही पाहू शकता. हा पूर्ण जागा दिलेली या साईडला. आणि इथे तुम्हाला सेम काउंटर असतील जो तुम्ही आता मागे बघितलेला आहे. हा पूर्ण काउंटरच तो आहे चाटचा तुम्हाला जिथे बघायला भेटणार आहे नक्की. आणि आपण आता इथून चाललो आहोत. ठीक, हे तर पूर्ण व्हेजचा आयटम झाला जिथे तुम्हाला व्हेजिटेरियन लोकांसाठी किंवा आपण जेव्हा व्हेज टेस्ट करतो. पण याच्यानंतर मी आता चाललो आहे नॉनव्हेज सेंटरमध्ये, जिथे तुम्हाला इकडून सुरुवात झाली आहे नॉनव्हेजची पूर्ण. तर आपण आता तिथे जाणार आहोत. वाव 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 वाव, इथे काय बघा, आमचे अजयचा फेवरेट आणि आमचे पूर्ण टीमचा फेवरेट चिकन टिक्का. कैसा दिया? हाफ तंदुरी तुम्हाला 250 रुपयाला बघायला भेटणार. आणि इथे काय आहे सर? हे काय? चिकन रोल आहे का? खूप छान. ते कसं दिलं? 100 रुपयाला एक आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता बघा किती गरम गरम चिकन तंदुरी, चिकन टिक्का इथे वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि ठीक त्याच्या पुढे आपल्याला बघायला भेटते काय? चायनीज सर्वांचा फेवरेट आहे. सर्वांचा काय, माझा सुद्धा फेवरेट आहे चायनीज. इथे पाहू शकता राईस आहे, सेजवान राईस आहे, नूडल्स आहे, सेजवान नूडल्स आहेत या साईडला. आणि हो, लॉलीपॉप सुद्धा आहेत. सो लॉलीपॉप कशी दिले? 200 रुपये प्लेट सर. 200 रुपये प्लेट. ओके, तर खूप छान. आणि अस्सल कोल्हापुरी. हो, आपल्याला कोल्हापुरी जायची गरज नाही, कोल्हापूरला पण जायची गरज नाही. आपल्याला फक्त कुठे यायचं? आपल्या आगरी महोत्सवमध्ये. आणि हो, इथे तुम्हाला पूर्ण
जसा कोल्हापूरचा फेमस तांबडा आणि पांढरा रस्सा. हो, तर तुम्ही पाहू शकता इथे. दादा आपली इकडे जे थाली आहेत ते कसे आहेत आणि कुठल्या कुठल्या थाली आहेत मला जरा सांगाल का तुम्ही? कोल्हापुरी मटन थाळी आहे, त्यात खिमा आहे, तांबडा रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे, भाकरी आहेत, 2 वडे आहेत, मटन कोल्हापुरी आहे आणि मसाले राईस. याचे पैसे किती? 400 रुपये. 400 रुपयामध्ये तुम्हाला एवढं सर्व टेस्ट करायला भेटते. ही झाली मटन थाली. ही कुठली थाली आहे? कोंबडी वड्याची थाळी. ही कुठली थाली? ही भाकरी सुक्का चिकनची भाकरी. सुक्का चिकन पण बघायला भेटणार आहे तुम्हाला इथे. फक्त कोंबडी वडे. फक्त कोंबडी वडे. आणि हे काय दिसतंय मला खूप एकदम भारी दिसतंय, लवाबदार सुक्का चिकन आहे. अरे बापरे, माझा फेवरेट आहे खूप. सुक्का चिकन आहे, सुक्का मटन आहे. आणि याच्यानंतर मला काहीतरी ग्रीन दिसतंय. हे खरडा चिकन आहे. खरडा चिकन आहे खूप खूप. आणि माझी फेवरेट मला इथे बांगडा आहे ना. हे हो रवा. 250 रुपयाला. 250 रुपये. खूप छान आहे. मच्छी करी, सोलकढी, मसाला राईस आणि भाकरी. तर या नक्की या स्टोरला तुम्ही आपल्या खाऊ गल्लीमध्ये व्हिजिट करा नक्की. खरोखर हे बघा. आणि इथे तुम्हाला पूर्ण फ्रेश बघायला भेटणार आहे. तर चला, कोल्हापूर फिरून आलात हो. आता आपण आले कोकण मध्ये. आणि हा कोकण किनारा असं नाव आहे. आणि इथे पाहू शकता तुम्ही खूप सारी नावं आहेत. आणि मला आता इथे समजणार ते दादांनाच आपण विचारूया. हे थालीप्रमाणे आहेत का दादा आपल्याकडे? थालीप्रमाणे. ओके, तर यांची मला कॉस्टिंग सांगशील आणि कुठल्या थालीमध्ये काय काय ठेवलंय? ही आपल्याकडे चिकन थाळी आहे 300 रुपयाला. ही मटन थाळी आहे 350 आहे. वजली थाळी आहे ही आपल्याकडे 300 रुपयाला. परत आपल्याकडे चिकन वडे पण आहेत 200 रुपये प्लेट आहेत. 5 वडे आणि रस्सा चिकन येतो त्याच्यामध्ये तुम्हाला. ओके, तर आपल्याकडे जे पण थाली आहेत त्यांची सुरुवात प्राइस काय आहे? 250 पासून आहे. 250 पासून आहे. खूप छान. आणि तुम्ही सिंगल पण थाळी देता का हे सर्व? खूप छान. तर नक्की या. आणि ओके, आणि हे काय मला काहीतरी फिशचा आयटम वाटते. कलेजा आणि किमा आहे. ओके, आणि हे बघा फेवरेट म्हणजे लॉलीपॉप. तर चला, कोकण आणि कोल्हापूर फिरल्यानंतर आपण आले आपल्या घरगुती म्हणजे आगरी कोळी. आणि इथे बंधू आलेले आहेत आपले. काय बोलतो? सबस्क्रायबर बिग फॅन. हो, थँक्यू. आणि भाई फॅन नाही तो आपला मित्रच आहे, मजा घेते माझी फक्त. आणि हे बघा, शॉपला नक्की विजिट करा. आपल्या आगरी कोळी फूड एकदम मस्त चविष्ट बनवतात आणि प्रत्येक मसाला आणि स्वस्त आणि मस्त भेटतो इकडे. आपल्या काकांचाच आहे वडवली गावातील. नक्की विजिट करा आल्यानंतर. हो, आणि सर्वात पहिला आपण एकविराचं दर्शन घेतो. एकविरा माते की जय. आणि इथे पाहू शकता तुम्ही, इथे सिंगल सर्व तुम्हाला भेटेल. इथे थाली पण तुम्हाला बघायला भेटेल. त्याचप्रमाणे इथे या साईडला पूर्ण एक एक डिश आहे. आणि इथं तुम्हाला टेस्ट पूर्ण आगरी कोळी भेटेल. ताई, आगरी कोळी पद्धतीचा पूर्ण टेस्ट आहे बरोबर? आगरी कोळी एकदम स्पेशलिस्ट माझा डिश आहे. हे मी करते ना 15 वर्ष झालं या व्यवसायाला. आणि मला याचा इतका रिस्पॉन्स मिळतो, इतका रिस्पॉन्स. आपला हॉटेल कुठे आहे ताई? घरगुती. ओके ओके ओके. पण मला एवढा दिसतोय ना, असं वाटतं काय खाऊ नये. तर तुम्ही नक्की जेव्हा आपल्या आगरी महोत्सव मध्ये येणार हो, आणि आगरी कोळी महोत्सव मध्ये आगरी लोकांचा स्टॉल नसेल असं होणार आहे का? तर खरोखर नक्की या. आणि नक्की या आई एकविरा या स्टॉलला भेट द्या. भाऊ बघतो ना रे भाई, नाव काय तुझा? केतन पाटील. कोलीवूड. ओके, आपला काय प्रोडक्शन आहे का? नाही रे बाबा. 10 टेम्पो आहेत. 10 टेम्पो गव्हर्नमेंट मध्ये डब्बा टाकायला लावला. त्याची सिक्युरिटी पण आहे. लगीन झाले का? मग फक्त पोरांनी झाले. नाही उपास पकर म्हणून तुम्ही आता इथं खाला नाही. मी काला विचारलं माहिती का, लगीन झालं असेल लवकर या ना पोरी. बघा दादा टेम्पोवाला शेड आहे नाही का? मी दम आहे बाकी. बरोबर आहे का नाही? बरोबर. दादा टेम्पो चालला म्हणजे कमाई कमी आहे का भाई? बेस कमवतो ना. मला जागा नाही. कबड्डाचा स्टॉक तपला. काय कमवतो? विषय का? आणि हो, इथे खूप सारे असे स्टॉल्स आहेत. आणि बाई लोक भेटलेले आहेत आपले. दादा गाव कुठल्या गावातले आपण? अट्टाली. ओके, ते साहिलचे हे आपले मित्र आहेत. तर नक्की. आणि इथं मी जरा एक रिव्ह्यू घेणार आहे इकडे जे लोक खातात आहे त्यांच्याकडून. इथे आपल्याला एक दादा भेटलेले आहेत जे स्वामी समर्थ कार्यक्रमात असतात. खूप कॅरेक्टर करतात. दादा, आमच्या आगरी महोत्सवात आमच्या डोंबिवलीत, मला माहिती नाही की तुम्ही कितींदा या डोंबिवलीमध्ये आले आहात, पण इथं जो आमचे पूर्ण अखिल भारतीय आगरी उत्सव जो 19वा आहे, इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं? नाही, खरंच खूप छान वाटतं. मी तेच म्हणतो की सगळ्यात आधी तर तुमचे मनापासून आभार की तुम्ही इथे आम्हाला आमंत्रित केलं आणि ह्या महोत्सवाचा एक भाग होता आला. सो खूप छान वाटतंय. आणि मी एवढंच म्हणेन की आता 20 तारखेपर्यंत हा महोत्सव आहे. तर पुढच्या सगळ्या दिवसांकरता तुम्हाला खूप शुभेच्छा. एवढंच म्हणेन की लोकांचा असाच भरभरून प्रतिसाद मिळेल. आणि खरोखर तुमचं दर्शन झालं. मला 1 मिनिट
मला खूप भारी वाटलं. खरोखर कारण की तुम्ही स्वामीची सिरियल करता, खरोखर तुमचं दर्शन होणं म्हणजे सर्वात मला तरी खूप मोठी गोष्ट आहे इथं. आणि खरोखर एक आणि यांना तुम्ही स्वामी समर्थ सिरियल मध्ये बघितलं असाल, प्रत्यक्ष त्यांना तुम्ही बघताना म्हणजे एकदम तसाच चेहरा स्मित हास्यमध्ये जे असतं ना तसंच म्हणजे एकदम सेम तसे म्हणजे स्वामी समर्थ तसेच दिसतात. थँक्यू. तर खाऊ गल्ली तर तुम्ही बघितली आणि खाऊ गल्ली बघता बघता मला पण झाले स्वामींचे दर्शन. आणि हो इथे आज एवढी गर्दी आहे ना आणि खूप सारी, आणि येणारे 7 दिवस ते सुद्धा खूप सारे गर्दीचे असेच असणार आहे. 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर हा आपला आगरी महोत्सव असणार आहे. तर हो इथे आपल्याला इथे आले. दादा आपण राहायला कुठे? डोंबिवली म्हणजे सांस्कृतिक राजधानीमधले आहेत आपले दादा, डोंबिवली करत आहेत आपले. सो त्यांना ते दरवर्षी येत असतील. सो तुम्ही इकडे आल्यानंतर 2003 पासून तर म्हणजे इकडची उत्सुकता कशी असते? एक नंबर असते इथे, मजा, धमाल. आणि तुम्ही जे आजचं जेवण इकडे ज्या हॉटेल्स असतात खाण्यापिण्याची कसं काय असतं? एक नंबर आगरी पद्धतीचं पूर्ण जेवण असतो खरोखर. सो तुम्ही लोक पण या, मजा असते, मजा मस्ती. आता इथं सुरुवात आहे, त्याच्यानंतर तुम्ही माझे व्हिडिओ बघून नक्की या. तुम्ही बोलाल का खरोखर एवढी मजा रिअली इथं असते. तर चला आता गणेश मंदिर डोंबिवली ईस्टला जायची गरज नाहीये, कारण की आपल्या आगरी महोत्सवमध्ये वेफल्स आहे. आणि इथे मेनू कार्ड पाहू शकता तुम्ही. हा माझ्या समोर दिसतोय मेनू कार्ड, जिथे कमीत कमी रेंजमध्ये प्राईज आहे. आणि खरोखर आपल्याकडे व्हेरायटी कुठल्या कुठल्या आहेत ताई? बिस्कॉफ आहे, नटेला आहे, क्रीम चीज मध्ये स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आहे. आणि बेस्ट सेलर कुठलं आपल्याकडे? बेस्ट सेलर ट्रिपल चॉकलेट. ट्रिपल चॉकलेट त्याची कॉस्टिंग काय आहे? 90 पासून स्टार्ट आहेत का? आणि इथे कुठले आहेत जे आता समोर दिलेले आहेत? हे ट्रिपल चॉकलेट आहे. हे कुठलं ट्रिपल चॉकलेट कुठलं आहे? ट्रिपल चॉकलेट आहे. ओके. चॉकलेट ओव्हरलोड आहे. हे अल्टिमेट ओरिओ आहे आणि हे ट्रिपल चॉकलेट पॅनकेक्स. ओके. आणि यांची कॉस्टिंग स्टार्टिंग प्राइस काय? वॉफल स्टार्टिंग फ्रॉम 90 अँड पॅनकेक्स स्टार्टिंग फ्रॉम 120. ओके. तर चला आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर थंडगार होण्यासाठी कोल्ड्रिंक तर पितो, पण त्याच्या व्यतिरिक्त इथं मॉकटेल्स आणि काय वर्जिन मोहिते स्ट्रॉबेरी म्हणजे बरेचसे इथे तुम्हाला फ्लेवर्स आहेत माझ्या समोर तुम्ही पाहू शकता. आणि इथं समोर स्मोकी मोजितो आहे. याची कॉस्टिंग काय दादा? 150. म्हणजे कुठलाही घेतल्यावरती 150 आहे का? वर्जिन मोहितो 100ला आहे, स्ट्रॉबेरी किवी ब्लॅक करंट 130 आणि स्पेशलमध्ये आहेत ते 150. 150 रुपयाला. ओके. म्हणजे 100 आणि 150 रुपयाच्या मध्ये तुम्हाला एवढे सर्व व्हेरायटी टेस्ट करायला भेटणार आहे. तर नक्की या आणि जेवल्यानंतर इथे तुम्हाला किंवा जेवणाच्या पहिला मोजितो पॉईंटला व्हिजिट करा. तर खाऊन पिऊन आपल्याला झालेलं आहे आणि खाऊन पिऊन झाल्यानंतर आपण काय खातो? मुखवास नाही तर पान. आणि हो इथं पान काउंटरसुद्धा आहे, जिथे तुम्हाला कलकत्ता पान, फायर पान, चॉकलेट पान असे खूप सारे मगई पान व्हरायटी बघायला भेटतील. आणि खरोखर इथं खूप भारी आहे. आणि इथं काही ताई लोक आहेत. ताई इथं तुम्ही आल्या, तुम्हाला कसं वाटलं या महोत्सवमध्ये? खूप मस्त वाटलं, एन्जॉय केलं. आणि परत आज तर पहिला दिवसच होता आणि तुम्ही पहिल्या दिवशीच हाजरी लावलीत पूर्ण फॅमिली सहित. सो इकडचा तुम्ही खाऊ गल्लीमध्ये जेव्हा गेला तर तिकडचा खाण्याची टेस्ट कशी होती? खूप सुंदर. आपण राहायला कुठे ताई? डोंबिवली. म्हणजे आपले डोंबिवलीकरांनीच पहिल्या दिवशीची हाजरी लावलेली आहे. तर नक्की या आणि इथं गोडपान वगैरे सर्व आहेत, तर यांच्या स्टॉलला व्हिजिट करा. आता आलोय आपण कुठे? आपल्या मनोरंजन पार्कमध्ये. हो. आणि मनोरंजन पार्कमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे खूप सारे इथं. आणि स्टार्टिंगलाच लहान मुलांसाठी या साईडला ठेवलेलं आहे. ठीक त्याच्यात टोरोटोरा आहे राईट साईडला, पूर्ण पाहू शकता तुम्ही पूर्णपणे. आणि मोठाने ठीक आहे, सर्वात मोठा टायटॅनिकपेक्षा असं मला वाटतं की एवढी मोठी होडी आहे इथं, जी तुम्हाला ताजमहलचा लोगो आहे खाली. आणि होडी बघा केवढी मोठी आहे. आणि ठीक जॉईंट व्हील माझ्या समोर दिसतोय पूर्ण या साईडला. तर चला आपण जाऊया आता पुढे पुढे चालत.
आहात ना सर्व, कसा वाटला महोत्सव? एक नंबर ना हो, कारण की डोंबिवलीकरात शेवटी आमचा महोत्सव असणारच आहे. पण तुम्ही हा जो महोत्सव बघितलाय त्यांच्या मागे ही जी उभी आहे ना, भावी पिढी तर आहेत पण दादा सुद्धा आहेत. रामकृष्ण पाटील दादा आहेत. आणि हो 19 वर्ष पूर्ण झालीत आगरी महोत्सवाला. कोणाला खरं नाही वाटणार आहे, 19 वर्ष म्हणजे 19 वर्षापासून ही संकल्पना इथे तयार करण्यात आली. आपण जाणणार आहोत की ही संकल्पना यांच्यामध्ये कशी काय आली, कारण की एवढ्या वर्ष अगोदर हे मनोरंजन पार करणं, डान्स कॉम्पिटिशन ठेवणं खूप मोठी गोष्ट होती. दादा यांची संकल्पना आणि तुमची जे टीमवर्क होती, कसं काय तुम्हाला असं वाटतं का आपण डोंबिवलीत हे सर्व करावं? 2004 डोंबिवलीत अनेक समाजाचे, अनेक इतर धर्माचे किंवा पंथाचे स्नेह संमेलन व्हायचे, त्यांचे उत्सव महोत्सव व्हायचे. पण 2004पर्यंत आपला आगरी समाज हा कोणत्याही एका मोठ्या प्रमाणात एकत्र येत नव्हता मोठ्या स्टेजवर. तेव्हा आमचे अध्यक्ष आदरणीय गुलाबजी वजे साहेब यांच्या डोक्यात आलं, एक विचार आला की आपणही कोणत्या तरी एका उत्सवाद्वारे महोत्सवाद्वारे समाजाला एकत्र करायला पाहिजे, आपल्या आगरी समाजाला एकत्र करायला पाहिजे. म्हणून त्यांनी आपली पहिल्यांदा आगरी महोत्सव आपण करूया ही कल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि आमच्या आगरी फॉर्मच्या सर्व टीमने ही कल्पना उचलून धरली. आणि आज आपण 2004 ते 2023 अशा 19 वर्षापर्यंत 19 वर्ष. आणि जो तुमची सदस्य आहे आज मला तुम्ही एकदम टकाटक दिसतात आहे, जेवढी पण यांचे पूर्ण सदस्य आहेत आणि 22 सदस्य पण खूप टकाटक दिसतात. तुमची जी आपल्या एकाच गावाची आहेत, आपले 27 गावं किंवा बाहेरची गावातली पण आहेत सदस्य? नाही, तो आगरी हिट फॉर्मची स्थापना झाली 1991 साली झाली, तिला 34 वर्ष झाली. जेव्हा आम्ही त्यावेळी 1991 साली जेव्हा आम्ही सर्व ग्रॅज्युएशन झालेली मुलं एकत्र आलो, आदरणीय नकुल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्यांनी आम्हाला एकत्र करून सांगितलं तुम्ही काय शिकलेले आहात, तुमच्यावर समाजाची जबाबदारी आहे, समाजाची बांधिलकी आहे, या बांधिलकीतून उत्तराई होण्यासाठी तुम्हाला काहीतरी करायचं आहे. यासाठी त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन आदरणीय गुलाबजी यांच्या अध्यक्षतेखाली आगरी ही संस्था स्थापन. आणि हे पूर्ण जे होतं दरवर्षी वर्षानुवर्ष होतं, तर यांना तारीख काय फिक्स असते? आणि जरी तुम्ही तारीख डिसेंबर महिन्यातली असेल तर याची तयारी कशी काय, किती महिने अगोदर? याची तयारी खरं तर वर्षभर असते, कारण प्रत्येक सदस्याच्या डोक्यात वर्षभर ते विविध ठिकाणी असे भेटी देत असतात, उत्सवाला किंवा कालाघोडा उत्सव असेल, नवीन काहीतरी संकल्पना. आणि खरोखर मी तर एवढा लहान होतो तेव्हापासून चड्डी होती तेव्हा, आणि आता झाली पॅन्ट. तर विचार करा, आम्ही चालत यायचो डोंबिवली आगरी महोत्सवमध्ये यायचं असेल तर तेव्हा गाडी घोडा पैसे नव्हते, तर आम्ही डोंबिवली स्टेशनवरून इथपर्यंत चालायचो. खास आगरी महोत्सव ते डान्स कॉम्पिटिशन बघण्यासाठी आणि खाऊ गल्ल्या असायच्या आम्हाला खूप. आणि आता माझ्या मागे तुम्ही यंग जनरेशन बघताय, तर तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? आम्ही अजून किती वर्ष काम करू शकतो? आता आम्ही सर्व 50मध्ये आले आहोत की आम्हाला असं आम्ही 10 वर्ष काम करू शकतो. पण जर हा आगरी महोत्सव आणि आमच्या समाजाला असंच एकत्र करायचं असेल तर हे काम अजून पुढेही चालायला पाहिजे. त्यासाठी आम्ही या तरुणांना तयार केलेलो आहोत की आमच्या नंतर ही तरुणाई जी आहे ही सर्व आपला आगरी महोत्सव साजरा करतील आणि आगरी महोत्सव जास्तीत जास्त तरुण होत जातील. बरोबर, खूप. आणि संकेत काय बोलशील, तुम्ही जी मॅनपॉवर आहे तुमची यंग जनरेशन, तुमचं काय असेल का? जर दादा लोक आज एक आपला लाईफ असतं ते कुठं ना कुठे तरी स्टॉप होणार आहे, बरोबर, पण त्याच्यानंतर तुमच्या खांद्यावर आता जबाबदारी ते आताच त्यांनी द्यायची चालू केलेली आहे, पण तुमचं कसं काय असेल याच्यात रोल? पण त्यांच्या पुढे ठीक आहे, खूप धन्यवाद. आणि हो, हीच ती टीम आहे आणि हाच तो पूर्ण आगरी महोत्सवचे सदस्य आहेत. तर हो, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. आणि जरी तुम्हाला व्हिडिओ आवडलेली असेल तर कमेंटमध्ये सांगा का आमचा आगरी महोत्सव कसा होता. तर चला भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय आगरी, जय कोळी, जय महाराष्ट्र.